तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरू करायलो एक सेकंड एक्सरसाइज, ज्यात आपण ग्राफिकल मेथडनी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करणार. ही मेथड सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा या टॉपिकचा सर्वात सोपा पार्ट आहे. जे आपण एक शब्द वापरत असतो, पॉकेट मार्क, फुकटचे मार्क, तर हे त्या टाईपचा हा पार्ट तुम्ही समजू शकता. जे छोटे मोठे एक दोन असे पॉइंट आहे की जे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करणं आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. काय असतं, जसं आपण सुरुवातीच्या पिरियडला बघितलं की हे असं इक्वेशन आहे की हा इक्वेशन ग्राफ पेपरवर सॉल्व्ह केल्यानंतर एक लाईन आपल्याला मिळत असते, म्हणूनच या इक्वेशनचं नाव लिनियर इक्वेशन असतं. आणि आतापर्यंत आपण जे दोन इक्वेशन सॉल्व्ह करत आलो, तर या ठिकाणी या दोन इक्वेशनचा समजा ग्राफ काढल्यानंतर त्यांचा इंटरसेक्ट पॉइंट जो असतो ते आपलं येणारं उत्तर असतं. बरं, मग पहिल्या उदाहरणात आपल्याला ड्रॉ द लाईन्स नाही आहे, म्हणजे आलेख कागदावर किंवा ग्राफ पेपरवर तुम्हाला ही लाईन क्लिअर करून दाखवायची नाहीये. तुम्हाला या ठिकाणी एक बेसिक लेवलचा पार्ट ह्या पहिल्या प्रश्नात वापरला की जर हे इक्वेशन आहे x + y = 3, तर x ची व्हॅल्यू 3 असताना या इक्वेशनवर y ची व्हॅल्यू किती असणार, किंवा y ची व्हॅल्यू 5 असताना x ची व्हॅल्यू किती असणार. बघा मित्रांनो, तसं आता समोर पुढच्या उदाहरणात तुम्हाला हा भाग येणारच आहे, पण एकदम सोपा पार्ट या ठिकाणी वापरला की 10वीच्या विद्यार्थ्याला कुठेही न सूट होणारा हा पार्ट आहे. बघा, तसं तर जो पहिला पार्ट आहे यात हा जो x असतो हा पहिला अंक असतो आणि दुसरा अंक y असतो. तर दुसरा अंक ह्या ठिकाणी तुम्हाला पुस्तकातच 0 म्हणून वापरला. 0 म्हणून वापरल्याचा अर्थ y ची किंमत 0च असणार. पण तरी जर ते सॉल्व्ह करायची तर कशी ते बघा. तर आपण रफ वर्क मध्ये हे बघू की जर x + y = 3 या इक्वेशन मध्ये जर x ची किंमत आपण 3 वापरली, म्हणजे हा जो अंक आहे आपण 3 च्या जागी सबस्टिट्यूट करणार. 3 + y = 3, आणि यातून तुम्हाला y ची किंमत काय मिळणार, तर y च्या किमतीसाठी ह्या 3 चा आपण इंटरचेंज करणार. हा 3 तिकडे गेल्यानंतर -3 होणार. y = आपल्याला मिळणार 0, म्हणजे तुमचं या ठिकाणचं आन्सर आलं 0. म्हणणार सर सोपा पार्ट, एकदम सोपा पार्ट आहे. सोपा नाही, एकदम सोपा. बघा, जर ह्याच इक्वेशन मध्ये तुम्ही y ची व्हॅल्यू, y ची किंमत जर 5 वापरली, तर x ची व्हॅल्यू किती असणार, तर पुन्हा आपण ह्या y च्या जागी 5 सबस्टिट्यूट करू. फक्त फरक काय, x च्या जागी तुम्हाला ही किंमत वापरणं कोणत्या जागी, y च्या, कारण तुमच्याकडे कोणती व्हॅल्यू माहिती आहे, y ची. when y = 5 then x = what, तर x = 3, या 5 चे इंटरचेंज करा, -5. आन्सर आलं x = -2. म्हणजे ह्या ठिकाणी जर x ची, y ची व्हॅल्यू 5 असणार, तर x ची व्हॅल्यू -2 इतकी असणार. म्हणजे तुमचं शेवटचं आन्सर आलं -2,5. सिमिलरली अशाच पद्धतीनं पुढच्या उदाहरणात तुम्हाला y ची व्हॅल्यू जर 3 इतकी वापरली, म्हणजे ह्या y च्या जागी पुन्हा आपल्याला 3 वापरून ही इक्वेशन x साठी किती आहे ते सांगायचं आहे, तर ती व्हॅल्यू येणार 0. बघा, x = 0. मी पुन्हा एकदा शब्द वापरतो की 10वीच्या विद्यार्थ्यासाठी एकदम सोपा असा हा पार्ट आहे. एक 7वी-8वी लेवलचा विद्यार्थी सुद्धा सहज ह्या भागाला समजून घेऊ शकतो असा पार्ट. आता या ठिकाणी तुम्ही फक्त एवढं समजून घ्या की हा एक टेबल होता, ज्यात तुम्हाला ह्या इक्वेशनच्या काही व्हॅल्यूज वापरून जर x ची व्हॅल्यू 3 इतकी असली तर y ची व्हॅल्यू किती असणार हे तुम्हाला क्लिअर करणं होतं. हा त्याचा रफ वर्क आहे. तुम्ही परीक्षेत उदाहरण म्हणजे इक्वेशन हे लहान संख्या वापरून आलं, जरी ज्या विद्यार्थ्याला इमॅजिनेशन जमतं तुम्ही डायरेक्टली करू शकता, रफ वर्कची सुद्धा आवश्यकता नाही. याच पद्धतीनं हे जे सेकंड उदाहरण आहे तुम्ही सोडवण्याचा असाच प्रयत्न करा. आता यानंतर आपण ग्राफिकल मेथडने जे इक्वेशन आपण कालपर्यंत अल्जेब्रिक मेथडने सॉल्व्ह करत आलो आणि x आणि y ची व्हॅल्यू काढत आलो, हेच इक्वेशन आता ग्राफिकल मेथडने आपण कसं सॉल्व्ह करू शकतो ते आता आपण बघणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरू करणार सेकंड एक्सरसाइज. या एक्सरसाइजला सुरू करण्याच्या अगोदर मी काही छोटे मोठे पॉइंट्स तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या फक्त.
बघा, ज्यावेळेस आपण एखादा टॉपिक शिकतो, जसं या टॉपिकची थीम किंवा टायटल हे 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन आहे, तर स्वतःच तुम्ही एक मनातल्या मनात असा एक प्लॅन करा की 2 व्हेरिएबल इक्वेशनचे किती टाइप्स असणार ते आपण या टॉपिक मध्ये शिकणार, कोणत्या म्हणजे टाइपसाठी कोणती मेथड आपण वापरणार ते आपण या टॉपिक मध्ये शिकणार. म्हणजे हा काय असतो त्याचा मेन टायटल वरचं टार्गेट झालं. फॉर एक्झाम्पल, ह्या टॉपिक नंतर आपण शिकणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ज्याची हायेस्ट डिग्री 2 असणार, पॉवर 2 असणार, घातांक त्याचा 2 ने सुरू होणार. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुम्ही विचार कसा करा की आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे किती टाइप अस्तित्वात ते टाइप बघणार, कोणत्या टाइपला सॉल्व्ह करायसाठी कोणती पद्धत आपण वापरणार ते बघणार. तर तसं ह्या एक्सरसाइज मध्ये आता आपण सुरू करणार ग्राफिकल मेथड. म्हणजे जे सायमल्टेनियस इक्वेशन आतापर्यंत आपण एक अल्जेब्रिक मेथडनी सॉल्व्ह करत आलो, तेच इक्वेशन ग्राफ म्हणजे आलेख पेपरचा यूज करून सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो, ते बघणार आपण ह्या एक्सरसाइज. मग या ग्राफिकल मेथड साठी काही आपल्याला एक छोटस बेसिक लागणार, ते आपण अगोदर बघून घेऊ. ज्या विद्यार्थ्याला याची थोडीफार आयडिया आहे अभिनंदन, पण ज्यांना हा भाग पूर्णपणे व्यवस्थित माहित नाहीये ते शिकून घ्यायचा प्रयत्न करा. बघा, आलेख कागदावर जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस असतो त्याला आपण बोलतो एक्स ऍक्सिस. खरं तर जो निगेटिव्ह बाजू असते म्हणजे त्याचा ओरिजिन जो आला इंटरसेक्ट पॉइंट ऑफ एक्स अँड वाय ऍक्सिस, हा ओरिजिन असतो इंटरसेक्ट पॉइंट 0. 0च्या डाव्या बाजूचा एक्स ऍक्सिस असतो मायनस, 0 पासून उजव्या बाजूचा एक्स ऍक्सिस असतो प्लस. तर याला आपण एक्स डॅश ने दर्शवतो, त्याला आपण एक्स ने दर्शवतो. ह्या ओरिजिन पासून वरच्या बाजूचा जो वाय अक्ष आहे तो पॉझिटिव्ह असतो आणि खालच्या बाजूचा वाय अक्ष हा निगेटिव्ह असतो. तर ग्राफिकल मेथडनी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायसाठी काही जे छोटे मोठे पॉइंट आपल्याला आवश्यक आहे ते अगोदर समजून घ्या. बघा, ग्राफ पेपरवर एखादा पॉइंट डिनोट करताना, दाखवताना, दर्शवताना आपल्याला काही नियमाचा वापर करावा लागतो. ते कोणते ते अगोदर समजून घ्या. समजा आपल्याला ह्या ग्राफ पेपरवर पी एक असा पॉइंट घ्यायचा आहे की त्याचे निर्देशक a, b म्हणजे आपण कन्सिडर करून अज्युम करून वापरले a, b हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहे. तर हा जो ए पॉइंट असतो ना, हा पहिला पॉइंट तुमच्या एक्स अक्षावरचा असतो. म्हणजे सुरुवातीचा जो बिंदू आहे हा निर्देशक, हा कोऑर्डिनेट आपल्याला एक्स अक्षावरचाच वापरणं लागतो. समजा आपण कन्सिडर करू हा 3 आणि बी च्या जागी जर वापरला आपण 4, तर जो नंबर 2 चा जो पॉइंट असतो हा आपल्याला वाय अक्षावरचा वापरणं लागतो. म्हणजे हे अगोदर तुम्ही पाठ करून टाका की पहिला बिंदू हा एक्स अक्षावरचा असतो, ती जागाच एक्स अक्षाची असते आणि नंतरचा बिंदू वाय अक्षावरचा असतो. मग समजा एक असा बिंदू ज्याचे निर्देशांक 3,4 आहे, तर हा बिंदू ग्राफ पेपरवर कोणत्या ठिकाणी असणार, कोणत्या चरणात असणार? तर ह्या ठिकाणचा 3, तर 3 आपण हा बघणार का? नाही, कारण 3 हा पहिला अंक आहे आणि पहिला अंक आपण कोणत्या अक्षावरचा बघणार? एक्स अक्षावरचा. म्हणजे एक्स अक्षावरचा 3 आणि वाय अक्षावरचा +4, तर दोन्ही पॉझिटिव्ह बिंदू आले. म्हणजे एक्स ऍक्सिसचा +3 आणि वाय ऍक्सिसचा +3, तर ह्या दोन्ही बिंदूचा एक अंदाजन इकडे ते निर्देशक येणार. म्हणजे ह्या ठिकाणी येणार P लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट, कारण बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह. म्हणजे ज्या बिंदूचे दोन्ही निर्देशक हे पॉझिटिव्ह असतात हा बिंदू पहिल्या क्वाड्रंट मध्ये असतो. सपोज एक उदाहरणासाठी आपण पुन्हा एक उदाहरण वापरू. पॉइंट A याचे कोऑर्डिनेट आपण अंदाजे वापरले -2, 3. तर मग आता हा -2 तुम्ही कोणत्या अक्षावरचा बघणार? तर हा -2 तुम्ही बघणार एक्स अक्षावरचा. तर एक्स अक्षावरचा -2 कोणत्या ठिकाणी आहे? ओरिजिनच्या लेफ्ट हँड साइडला, म्हणजे ह्या ठिकाणी -2. नंतर दुसरा बिंदू तुम्ही कोणत्या ठिकाणी बघणार? 3. तर मग आता वाय अक्षावरचा 3 हा बघणार का तुम्ही? हा 3 नाही, पॉझिटिव्ह 3. तर वाय अक्षावरचा पॉझिटिव्ह 3 म्हणजे -2, हा 3, हा आला पॉइंट B. म्हणजे सिंपल नियम समजून घ्या की हे बिंदू स्थापन करताना आपण पहिला बिंदू एक्स अक्षावर वापरतो, दुसरा बिंदू वाय अक्षावर. हा, आता याच्यात जर 0 जर येत असलं त्याचं स्थान काय असतं ते अगोदर समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, बी पॉइंटचे निर्देशक आले 0, -3 आणि सी पॉइंटचे निर्देशक आपण वापरले 0, 2.
एक डी पुन्हा एक पॉइंट वापरला, त्याचा निर्देशक आपण वापरला 0 पॉझिटिव्ह टू मायनस निगेटिव्ह 2. तर ज्या वेळेस आणि एक ई बिंदू आपण पुन्हा वापरू, एक 3,0 अंदाजे कन्सिडर करू. तर ज्या वेळेस आता हा बी बिंदू, याचे निर्देशक कसे आले 0 -3. तर 0 कोणत्या अक्षावर आहे, तर तुम्ही बोलून सर म्हणजे 0 दोन्ही अक्षावर आहे, इट इज इंटरसेक्ट पॉइंट ऑफ एक्स अँड वाय ऍक्सिस. तर करेक्ट, या ठिकाणी हा 0 आहे. 0 नंतर दुसरा बिंदू कोणत्या अक्षावर असतो, दुसरा बिंदू वाय अक्षावर असतो, म्हणजे 0 -3 हा बिंदू लाईज ऑन द ऍक्सिस असणार, हा डायरेक्ट वाय अक्षावरचा बिंदू आहे, ते अशा पद्धतीने असतो. फॉर एक्झाम्पल 0 2, पुन्हा तेच एक्स अक्षावरचा 0 वाय अक्षावरचा 2, ह्या ठिकाणी असणार पॉइंट सी. आता जर अगोदरच 3 आला 3,0, मग हा पॉइंट कोणत्या ठिकाणी असणार, तर पहिला बिंदू आपण कोणत्या अक्षावरचा वापरतो, पहिला बिंदू आपण एक्स अक्षावरचा वापरतो, म्हणजे एक्स अक्षावरचे 3 आणि वाय अक्षावरचा 0. तर या ठिकाणी आला हा तुमचा ई पॉइंट. तर बघा मित्रांनो, ग्राफिकल मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला ती जी लाईन आहे तीच फक्त ग्राफ पेपरवर दाखवणं लागत असते, आणि जो उर्वरित पार्ट आहे ते तुम्ही आपला रुलिंग पेज त्याच्यावर सुद्धा करू शकता. तर या ठिकाणी तुमच्या पहिल्या प्रश्नाचे दोन इक्वेशन आहे, x + y = 6 आणि x - y = 4. तर एक उदाहरण व्यवस्थित समजून घ्या, कारण बाकी समोरचा पार्ट तुम्हाला या उदाहरणातूनच आयडिया देणार, आणि एक उदाहरण जरी तुम्हाला समजलं तरी तुम्हाला हे समजतं की यार ऍक्च्युअल मला करणं काय असतं याच्यात. बघा, ज्यावेळेस आपण या रेषेचा आलेख तयार करतो x + y = 6, तर आपण हा एक टेबल बनवला. आता याचं काय काम आहे ते सुद्धा मी समोर सांगतो. त्याच्यात आपण सुरुवातीला x वापरला, नंतर y. काय असतं मित्रांनो, ह्या इक्वेशनला तुम्ही एक अशा पद्धतीने लिहून घ्या, x = 6 - y, म्हणजे y ला आपण इंटरचेंज केलं. तुम्हाला जर असं वाटलं की सर तुम्ही x ला इंटरचेंज करा, तुम्ही ते करू शकता. मग आता ह्या y च्या जागी तुम्हाला आपल्या मनाने एक किंमत वापरणं लागत असते, कोणतीही किंमत, कोणती जे तुमच्या मनातील 1 2 3 4 5 6, ते सुद्धा मी हे काय कारण असतं ते सांगतो. मग तुम्ही जर y च्या जागी एक अंदाजन y ची किंमत वापरताना हे लक्षात घ्या की आपण जी नंबर ऑफ लाईन बनवली, जो x आणि y ऍक्सिस आहे, तर आपल्या x आणि y ऍक्सिस मध्ये आपल्याला कुठपर्यंत नंबर अवेलेबल आहे, म्हणजे त्याच्या समोर आपले नंबर जाणार नाही, ही काळजी घेऊन इकडे नंबर वापरा. तर आपण समजा y च्या जागी वापरले 2, ती y च्या जागी वापरलेले 2 इकडे लिहा, y च्या जागी तुम्ही वापरला 2. मग जर y च्या जागी जर आपण 2 वापरले, तर आता तुम्ही बोलणार सर एकदम सोपं आहे, 6 - 2 = 4. करेक्ट आहे. तर x च्या जागी आले 4, ते तुम्हाला इकडे लिहिलं असतं, आणि जो शेवटचा रकाना आहे त्याच्यात x, y, म्हणजे अगोदर x ची किंमत 4 आणि नंतर y ची किंमत 2 लिहा. पुन्हा एकदा सांगतो, आता पुन्हा y च्या जागी तुम्हाला एक दुसरी किंमत वापरली. समजा y च्या जागी तुम्ही वापरला 1, तर y च्या जागी जर 1 वापरला तर हे कसं होणार, 6 - 1, कारण अगोदर आपण 2 वापरले, सेपरेट 2 झाले. आता 6 - 1, 6 - 1 हे आले 5. कारण छोटं इक्वेशन आहे, एक अंदाजाने 3 मार्काचा प्रॉब्लेम तुम्ही गृहीत धरून चालू शकता शेवटच्या परीक्षेसाठी. आता शेवटी आपण एक y च्या जागी आपल्या मनाने 4 वापरले, तर 6 - 4 = आले 2, निर्देशक आले 2,4. म्हणजे हे 3 जे पॉइंट आहे हे आपल्या रेषेवरचे पॉइंट आहे. बरोबर. आता तुम्ही असा प्रश्न विचारू शकता की सर तुम्ही 3 पॉइंटच का दाखवले, 2 का नाही दाखवले? कारण कोणतेही जे 2 पॉइंट असणारे ऑलवेज कोलिनियर असणार आहे, त्याच्यामुळे आपलं आलेलं गणित बरोबर आहे हे प्रूव्ह करायसाठी हा तिसरा पॉइंट असतो. म्हणजे ते जर तिन्ही पॉइंट कोलिनियर येत असले तर आपलं उदाहरण करेक्ट आहे. आणि तुम्हाला अजून एक पॉइंट सुद्धा तुम्ही याच्यात क्लिअर करू शकता, ऍड करू शकता, पण आवश्यकता नाहीये. डायजेस्ट वगैरे बऱ्याच गणितात 4 पॉइंट सुद्धा वापरले. मग आता आपण अगोदर ही जी लाईन आहे x + y = 6, हिचा आलेख कागदावर एक्झॅक्टली ग्राफ म्हणजे स्थान काय असणार आहे ते बघू. तर पहिला पॉइंट कोणता आहे, 4, 2, म्हणजे हा 4 x ऍक्सिसचा 4
आणि नंतरचे दोन वाय ऍक्सिसचे म्हणजे 4,2. इट इज 4,2. दुसरा पॉइंट 5,1. 5,1 म्हणजे एक्स ऍक्सिसचे 5, एक्स ऍक्सिसचे 5, वाय ऍक्सिसचे 1. एक अंदाज या ठिकाणी 5,1. ठीक आहे. तिसरा पॉइंट असणार आहे 2,4. एक्स ऍक्सिसचा म्हणजे पहिला पॉइंट एक्स ऍक्सिस वर घ्यायचा, दुसरा वाय. पहिला पॉइंट एक्स ऍक्सिस वर, दुसरा वाय. तर 2,4 म्हणजे हा येणार एक अंदाज या ठिकाणी. आणि आता ह्या पॉइंट मधून जाणारी एक स्ट्रेट रेषा तुम्हाला काढणं असते. तुम्ही ही रेषा काढताना स्केलचा वापर करा. बघा तुमचे हे तिन्ही पॉइंट एका रेषेवर म्हणजे एका रेषेवरच येणार. आता हे फ्री हँड असल्यामुळे थोडं वाकडं तिकडं आपल्याला वाटू शकतं. आणि आलेख पूर्ण झाल्यानंतर या संख्या रेषेवर रेषेवर तुम्ही ते इक्वेशन लिहिणं विसरू नका. कुठे लिहा? x प्लस वाय इज इक्वल टू 6. मग सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या रेषेचा आलेख काढणं असतो. याच पद्धतीने आपल्याला दुसरं समीकरण सॉल्व्ह करून त्याची रेषा, त्याची लाईन काढणं असते. बघा एक सिंपल शब्द लक्षात असू द्या की एका व्हेरिएबलची, मग ती एक्स असो किंवा वाय असो, एका व्हेरिएबलची किंमत तुम्हाला तुमच्या मनाने त्या ठिकाणी कन्सिडर करून वापरणं लागत असती आणि दुसरी जी व्हॅल्यू असती ती त्या समीकरणाला सॉल्व्ह करून मिळणारी व्हॅल्यू असती. मग या ठिकाणी तुम्हाला फक्त इतका विचार करणं असतो की तुमच्या एक्स अक्षावर पॉझिटिव्ह नंबर्स किती अवेलेबल आहे आणि निगेटिव्ह नंबर किती अवेलेबल आहे, वाय अक्षावर पॉझिटिव्ह नंबर किती अवेलेबल आहे आणि निगेटिव्ह नंबर किती अवेलेबल आहे. त्या अंकांना लक्षात घेऊन आपण कोणते अंक या ठिकाणी वापरू शकतो हे एक अंदाज विचारात घेऊन तुम्ही ही रेषा काढू शकता. आता उदाहरणार्थ या समीकरणासारखे जर सोपे समीकरण येत असतील तर तुम्हाला रफ वर्क सुद्धा करायची आवश्यकता नाहीये. तुम्ही एक सहज गृहीत धरू शकता की x इज इक्वल टू ह्या y चं इंटरचेंज झाल्यानंतर ते प्लस y होणार आणि y च्या जागी आपल्याला आपल्या मनाने एक अंक वापरायचा असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर y च्या जागी 2 म्हणजे जर 2 वापरले तर सहज आपण याची ऍडिशन करू शकतो. 4 + 2 = 6 म्हणजे येणारा x किती आला? 6. म्हणजे ज्यावेळेस y आपण ह्या समीकरणात 2 वापरणार त्यावेळेस x आपल्याला 6 मिळणार. किंवा तुम्ही y ची किंमत आपल्या मनाने y -1 वापरला तर y जर -1 वापरला तर 4 आणि -1 सबट्रॅक्शन 3 येणार म्हणजे x आपल्याला 3 मिळणार. काही वापरू शकता तुम्ही y 0, 1, 2, 3, 4 फक्त एक संख्या रेषेला विचारात घेऊ. मग आपण y वापरला 5, y 5 पण 5 + 4 9 होतील. तर आता आपल्या संख्या रेषेवर 9 नाहीये तर ती रिस्क घेऊ नका. मग y वापरला आपण 1 + 1, आपण अगोदर वापरला -1 तर 1 + 4 ची ऍडिशन तुम्हाला मिळणार 5 म्हणजे x तुम्हाला मिळणार 5. आता हे पॉइंट तुम्हाला ह्या आलेख कागदावर अशा पद्धतीने दर्शवायचे की x चा नंबर अगोदर नंतर y, x चा नंबर अगोदर नंतर y आणि x चा नंबर अगोदर नंतर y. हे मी 3 वेळेस याच्यासाठी बोललो की तुम्हाला हे बाय हार्ट झालं पाहिजे, मेमोराइज झालं पाहिजे की ज्यावेळेस आपण संख्या रेषेवर एखादा पॉइंट, आलेख कागदावर एखादा पॉइंट दाखवत असतो त्यावेळेस सुरुवातीचा नंबर हा x अक्षावरचा असतो आणि नंतर y. म्हणजे 6,2 हा नंबर तुमचा असणार x अक्षावरचे 6 आणि y अक्षावरचे हे 2. बऱ्याच वेळेस आपण गडबडीत 6,2 असं करतो पण हे खालचे जे 2 आहे ते -2 असणार आहे. नंतर दुसरा पॉइंट 3 -1 म्हणजे x अक्षावरचे 3 आणि आता -1 म्हणजे हे खालचे -1. 3 -1. त्यानंतर x अक्षावरचा 5, y अक्षावरचा 1. 5,1 तर हा ऑलरेडी आपल्याला मिळालेला पॉइंट आहे जो अगोदरच्या रेषेवर सुद्धा होता. आता या बिंदूंना जोडून आपल्याला मिळणार ही रेषा. बिंदूंना जोडून आपल्याला ही रेषा मिळणार. त्या रेषेवर समीकरण लिहिणं विसरू नका कारण प्रत्येक समीकरण एक वेगळी रेषा, एक वेगळ्या स्लोपची रेषा ही ग्राफ पेपरवर दर्शवत असते. आता मित्रांनो यात तुम्ही समजून घ्या की आपण हे सामायिक समीकरण
ग्राफ मेथडनी आलेख पद्धतीनं सोडवलं. जर तुम्ही हेच उदाहरण काल जे आपण बघितलं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायची मेथड त्या पद्धतीनं सोडवलं असतं तर तुमचं आन्सर आलं असतं 5,1. कसं ते बघा आता, कारण या दोन्ही लाईनचा इंटरसेक्ट पॉइंट म्हणजेच तुमचं आन्सर असतं. म्हणजे ग्राफ मेथडनी ह्या दोन लाईनचं जे इंटरसेक्शन पॉइंट असतो त्या इंटरसेक्शन पॉइंटच्या एक्स कोऑर्डिनेटला एक्स व्हॅल्यू आणि इंटरसेक्शन पॉइंटच्या वाय कोऑर्डिनेटला त्या इक्वेशनची वाय व्हॅल्यू गृहीत धरल्या जात असते. तर आणि हे तुम्ही चेक सुद्धा करू शकता. बघा, हे जर समीकरण आपण हे सोडवायची आवश्यकता नाही आहे. मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो की हे जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केले असते की x + y = 6 इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड x - y = 4, तर तुम्हाला पुन्हा हेच आन्सर मिळाला असतं x = 5 आणि y = 1. बघा कसं, हा +y - y कॅन्सल, x + x झाला 2x आणि 6 + 4 आले 10 म्हणजेच x = किती 5. हे x = 5 कोणत्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. आपण हे जे वरचं इक्वेशन यात एक गृहीत धरू की x च्या जागी जर आपण 5 वापरले तर y आपल्याला किती मिळणार, तर y = 6 आणि या 5 ला मी डायरेक्ट इंटरचेंज करतो, y = 1. म्हणजे समजून घ्या की सुरुवातीला आपण हे इक्वेशन अल्जेब्रिक मेथडनी सॉल्व्ह करत होतो, त्याला आपण प्रत्यक्ष सॉल्व्ह केलं. नंतर आपल्याला समजलं की हे इक्वेशन अशा पद्धतीने सॉल्व्ह न करता त्याचा डायरेक्ट ग्राफ काढून दोन रेषा काढून त्या दोन रेषेचा इंटरसेक्शन पॉइंट जो असतो तेच आन्सर असतं. आणि यानंतरच्या मेथडमध्ये आपण बघणार की हेच इक्वेशन आपण क्रायमर्स रूलनी कसं सॉल्व्ह करू शकतो. हा, घरी तुम्ही एक प्रयोग करू शकता की एकच उदाहरण आलेख म्हणजे ग्राफ मेथडनी सुद्धा सॉल्व्ह करून बघा. जे आपण नंतर शिकणार याच्यानंतर क्रायमर्स रूल त्याने सुद्धा ते इक्वेशन सॉल्व्ह करून बघा. आणि याच्या अगोदर आपण एलिमिनेशन मेथड म्हणजे अल्जेब्रिक मेथड, तर त्या मेथडने तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे एक सायमल्टेनियस इक्वेशन आपण 3 मेथडनी सॉल्व्ह करू शकतो आणि या तिन्ही मेथडचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात या समोर असणार. 10वी ऑनलाईन रेग्युलर बॅचेस इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संस्कृत सह मराठी व सेमी इंग्रजी माध्यमकरिता ऑनलाईन क्लासेससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि घरी बसूनच अभ्यास करा. जयस्वाल बोराडे है तो सब कुछ मुमकिन है.